नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अतिश शिंदे. आपण आजच्या लेक्चरमध्ये पद्म अवॉर्ड बद्दल डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. रिपब्लिक डे दिवशी म्हणजे आजच पद्म अवॉर्ड अनाऊन्स केले गेलेले आहेत होम मिनिस्ट्रीद्वारे. तर ह्याच पद्म अवॉर्ड बद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे, कारण की समोर आपल्या SBI क्लर्क आहे आणि तसेच ह्या वर्षी जेवढ्या पण एक्झाम आहेत, इन्शुरन्स असतील, बँकिंग असतील, SSC असतील, रेल्वे, ह्या सर्व एक्झामसाठी हे पद्म अवॉर्ड अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्हाला एका ना एका एक्झामला गॅरंटेड पद्म अवॉर्डवर क्वेश्चन बघायला भेटेल. असा इम्पॉर्टंट टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आपण बघणार आहे. सो लेक्चर शेवटपर्यंत करायचं आहे. खूप इंटरेस्टिंग लेक्चर राहणार आहे. लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी एक गोष्ट, SBI क्लर्क मेन्सला आणि POला लक्षात घेऊन आपण काय केलेलं आहे रे, लक्षात ठेवा, एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्या टेस्ट सिरीजची प्राइस किती आहे? फक्त आणि फक्त 200 रुपये टेस्ट सिरीजची प्राइस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 15 ऑनलाईन मॉक टेस्ट भेटतील, अनलिमिटेड रिअटेम्प्ट्स देता येतील, PDFs भेटतील टेस्टच्या विथ डिटेल एक्सप्लेनेशन. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत. पुन्हा स्पेशल फोकस दिलेला आहे आपण बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसच्या न्यूजवरती. तर अशी ही टेस्ट सिरीज आहे. मी गॅरंटी देतो तुम्हाला SBI क्लरिकल मेन्सला ह्याचा उपयोग होणार म्हणजे होणारच. तर ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका, लवकर ग्रॅब करा. ठीक आहे, चलो पुढे बघा. पुन्हा आपली एक नवीन ऑफलाईन बॅच आलेली आहे, तेजस 2.0 म्हणून. 5 फेब्रुवारीला ही बॅच आपण सुरू करत आहोत. किती फेब्रुवारीला? 5 फेब्रुवारीला. अमोल सरनी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे बॅचच्या रिगार्डिंग. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे संकल्प एज्युकेशन, त्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. 5 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 12:30च्या मध्ये ही बॅच असणार आहे. डेमो सेशन 5 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत राहणार आहेत. ठीक आहे, तेजस 2.0. कारण पहिल्या बॅचला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलता, म्हणून आपण लगेच दुसरी बॅच आणत आहोत. ओके, चलो बघा. आता पद्म अवॉर्ड 2025 स्टार्ट करायच्या अगोदर आहे का, आपण जरासं आहे का पद्म अवॉर्डची हिस्ट्री बघूया. ठीक आहे, किंवा त्याचं इंट्रोडक्शन बघूया. बघा आता पद्म अवॉर्ड आहे का, पद्म अवॉर्ड काय रे, वन ऑफ द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहेत आपल्या देशातले. ठीक आहे, हे 3 कॅटेगरीमध्ये दिले जातात. त्या 3 कुठल्या कुठल्या कॅटेगरी आहेत? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पद्म अवॉर्ड हे 3 कॅटेगरीमध्ये दिले जातात. आणि कसं आहे माहितीये का, पद्म अवॉर्डला अशी कुठली फील्ड डिफाईन नाहीये की समजा पद्म अवॉर्ड एकाच मेडिसिन मध्येच भेटतील, जसं की नोबेल प्राइज आहे, किंवा पीस मध्येच देण्यात येतील, असं नाही. पद्म अवॉर्ड आहे का, व्हेरियस डिसिप्लिन मध्ये ज्या व्यक्तींनी देशासाठी अतुलनीय कामगिरी केलेली आहे त्या लोकांना पद्म अवॉर्ड दिले जातात वेगवेगळ्या डिसिप्लिन मध्ये. जसं की कुठले कुठले डिसिप्लिन आहेत बघा. फॉर एक्झाम्पल आर्ट्स असेल, सोशल वर्क असेल, पब्लिक अफेअर्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, ट्रेड अँड इंडस्ट्री, मेडिसिन, लिटरेचर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, सर्व्हिसेस एक्सेट्रा, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये काय केले जातात रे, पद्म अवॉर्ड दिले जातात. आणि दरवर्षी आहे का पद्म अवॉर्ड काय रे, हे रिपब्लिक डेचा औचित्य साधून आहे का, किंवा रिपब्लिक डेलाच काय केले जातात, अनाऊन्स केले जातात. मी काय म्हणतोय, फक्त अनाऊन्स केले जातात. ते दिले केव्हा जातात ऍक्च्युअल मध्ये? ते ऍक्च्युअल दिले जातात मार्च किंवा एप्रिल मध्ये प्रत्येक वर्षाला. रिपब्लिक डेचा औचित्य साधून ते पद्म अवॉर्ड अनाऊन्स केले जातात, पण ते ऍक्च्युअल दिले जातात मार्च आणि एप्रिल मध्ये. ठीक आहे, पद्म अवॉर्ड इथपर्यंतची माहिती तुम्हाला समजली असेल. आता आपण हिस्ट्री बघूया पद्म अवॉर्डची जराशी. आता हिस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर बघा कसं रे, प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं जे ऑफिस ऑफ सेक्रेटरी आहे का, प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं जे ऑफिस ऑफ सेक्रेटरी आहे, त्यांनी काय केलं रे, 2 जानेवारी 1954 लक्षात ठेवा. कधी? 2 जानेवारी 1954 त्यांनी काय केलं, असं डिसाईड केलं की आपण काय करू, 2 सिव्हिल अवॉर्ड्सची सुरुवात करू. काय करू? 2 सिव्हिल अवॉर्ड्सची सुरुवात करू म्हटले ते. मग ते 2 जानेवारी 1954 जे ऑफिस ऑफ द सेक्रेटरी ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे का, त्यांनी कुठले 2 अवॉर्डची सुरुवात केली, तर ते 2 अवॉर्ड होते भारतरत्न आणि पद्मविभूषण. कुठले रे 2 अवॉर्ड होते? भारतरत्न आणि पद्मविभूषण. आणि सुरुवातीला कसं होतं, म्हणजे 2 जानेवारी 1954 ज्यावेळेस भारतरत्न आणि पद्मविभूषणची स्थापना केली, त्यावेळेस आहे का पद्मविभूषण लक्षात ठेवा ह्याला 3 टायर मध्ये डिवाइड केलं. हे 3 टायर मध्ये ह्याला डिवाइड केलं. कुठले होते पद्मविभूषणचे 3 टायर? एक होतं पहिला वर्ग म्हणजेच क्लास 1, दुसरं होतं दुसरा वर्ग क्लास 2, आणि तिसरा वर्ग म्हणजे क्लास 3. असं आहे का, ह्या पद्मविभूषणला 3 टायर मध्ये डिवाइड केलं, लक्षात ठेवा. सगळ्यात वरती तर भारतरत्न होतं. भारतरत्न नंतर सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कुठला होता? पद्मविभूषण. पद्मविभूषणला पण ह्या 3 टायर मध्ये काय केलं, डिवाइड केलं. पुढे रे 15 जानेवारी 1955 कधी? 15 जानेवारी 1955 पद्मविभूषणला रिक्लासिफाईड करण्यात आलं. काय करण्यात आलं? रिक्लासिफाईड करण्यात आलं. आणि हे जे वर्ग होते, हे जे क्लासेस होते, त्यांना 3 डिफरंट अवॉर्डची नावं देण्यात आली, किंवा 3 डिफरंट अवॉर्ड मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. कधी? 15 जानेवारी 1955
55ला. मग हे जे पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अवॉर्ड पद्मविभूषणचे, त्यांना काय करण्यात आलं रे, त्याचे 3 डिफरंट अवॉर्ड आहे का क्रिएट करण्यात आले. कुठले? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असं त्यांचं क्लासिफिकेशन. नंतर त्यांना रिक्लासिफाईड केलं पद्मविभूषणला. येते लक्षात कधी रे? 15 जानेवारी 1955ला. 15 जानेवारी 1955ला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असं क्लासिफिकेशन करण्यात आलं. समजतंय? आणि कसं आहे की आता 2 जानेवारी 1954 पासून आहे का पद्म अवॉर्ड दर वर्षी दिले जातात. हे रिपब्लिक डेला त्यांची अनाउन्समेंट होते आणि मार्च एप्रिल मध्ये ते अवॉर्ड दिले जातात. फक्त हिस्ट्रीमध्ये 2दा असं झालेलं आहे की त्यावेळेस आहे का पद्म अवॉर्ड दिले गेलेले नाहीत. मग त्या 2 कुठल्या कुठल्या घटना आहेत आणि कधी झालं की पद्म अवॉर्ड दिले गेलेले नाहीत? बघा आता 2दा आहे का म्हणजे सस्पेंड केलं. बघा जुलै 1977 ते जानेवारी 1980 हा फर्स्ट टाइम होता आणि सेकंड टाइम ऑगस्ट 1992 ते डिसेंबर 1995. ह्या 2 हिस्ट्रीमध्ये घटना आहे का ह्यावेळेस काय केलं ते पद्म अवॉर्ड ह्या कालखंडामध्ये दिले गेले नव्हते. ते काय केलं रे भाई? ते सस्पेंड केले. ते लक्षात ठेवा. ते पद्म अवॉर्ड काय केलं ते सस्पेंड केले. ह्या 2 अशा घटना आहेत त्या जुलै 1977 आणि जानेवारी 1980 आणि ऑगस्ट 1992 ते डिसेंबर 1995. ह्या 2 काळामध्ये काय केले? पद्म अवॉर्ड दिले गेले नव्हते. ही गोष्ट लक्षात असू द्या. समजते? पुढे बघा आता त्याच्यानंतर काय रे, आता ज्या वेळेस आहे का 1954ला 2 जानेवारी 1954ला आहे का पद्म अवॉर्डची सुरुवात झाली, म्हणजे भारतरत्न आणि पद्म अवॉर्डची सुरुवात झाली. त्यावेळेस पद्म अवॉर्ड हे मरणोत्तर दिले जात नव्हते. ठीक आहे, म्हणजे ते फक्त जे लोक जिवंत आहेत ना त्यांना दिले जायचे 1954ला पहिल्या वर्षी. मग हा डिसिजन नंतर चेंज करण्यात आला आणि जानेवारी 1955ला काय ठरवण्यात आलं की पद्म अवॉर्ड हे मरणोत्तर पण दिले जा. म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे त्याचं अतुलनीय कामगिरी आहे पण त्याला त्याविषयी अवॉर्ड आपल्याला नॉमिनेट करता आलं नाही काही कारणास्तव किंवा अवॉर्ड देता आलं नाही, तर त्याच्या कार्याचा सन्मान आपल्याला मरणोत्तर तरी कमीत कमी आपण केला पाहिजे असं ठरवण्यात आलं जानेवारी 1955ला. कधी रे? जानेवारी 1995. लक्षात ठेवा. आता ठरवण्यात आलं की जानेवारी 1955 त्याच्यामध्ये त्या वर्षीपासून काय करायचं? मरणोत्तर अवॉर्ड द्यायचे. पण पहिला मरणोत्तर अवॉर्ड कधी देण्यात आला होता? तर तो देण्यात आला होता 1972ला. कधी देण्यात आला होता? 1972ला देण्यात आला होता. मग किती जणांना मरणोत्तर अवॉर्ड भेटलेले ते बघू आपण. बघा आता, तर ते होते आदित्यनाथ झा, गुलाम मोहम्मद सादिक आणि विक्रम साराभाई. हे 3 फर्स्ट रिसिप्टंट होते ज्यांना 1972 साली काय दिलं रे? मरणोत्तर पद्म अवॉर्डने सन्मानित केलं. मरणोत्तर पद्म अवॉर्डने काय केलं? त्यांना सन्मानित केलं. लक्षात असू द्या. येते ध्यानात मरणोत्तर 1972ला. पुढे बघा आता 2 जानेवारी 1954ला काय झालं ते पद्म अवॉर्डची सुरुवात झाली. त्यास पहिले रिसिप्टंट कोण होते ज्यांना पद्मविभूषणने सन्मानित केलं 1954ला? त्यांची पण नावं आपल्याला महत्वाची आहेत. मग ते पहिले रिसिप्टंट त्यांना 2 जानेवारी 1954ला काय केलं तरी पद्मविभूषणने सन्मानित केलं. त्यांची नावं बघा आता. ते आहेत सत्येंद्रनाथ बोस, नंदलाल बोस, झाकीर हुसेन, बाळासाहेब गंगाधर खेर आणि VK कृष्णा मेनन. आणि त्यासोबत कोण आहेत रे? जिग्मे दोरजी वांचुक. जिग्मे दोरजी वांचुक. सत्येंद्रनाथ बोस, नंदलाल बोस, झाकीर हुसेन, बाळासाहेब गंगाधर खेर, VK कृष्णा मेनन आणि जिग्मे दोरजी वांचुक हे का हे फर्स्ट रिसिप्टंट आहेत ज्यांना 1954 साली काय भेटलेलं रे? पहिला पद्मविभूषण भेटला होता. म्हणजे पद्मविभूषणने सन्मानित केलं. हे पहिले अवॉर्ड आहेत. समजतंय? ज्यांना पद्मविभूषण भेटला होता. पुन्हा कसे रे भाई, हिस्ट्रीमध्ये काही असे पण लोक होऊन गेलेले आहेत की ज्यांना पद्मविभूषण भेटलेला पण त्यांनी काय केलं रे? घ्यायला नकार दिलेला आहे, किंवा ज्यांनी घेतला पण त्यांनी भविष्यात नंतर माघारी दिलेला आहे. असे पण हिस्ट्रीमध्ये लोक होऊन गेलेले आहेत. पण त्या लोकांबद्दल पण बघणं आपल्याला तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी खूप इम्पॉर्टंट आहे. मग असे कोण लोक आहेत की ज्यांना अवॉर्ड नाकारला आणि ज्यांना अवॉर्ड भेटला होता मग त्यांनी तो माघारी दिला? त्या लोकांची नावं बघा. कोण कोण आहेत रे ते? एक आहेत PN हक्सर. PN हक्सर. पुन्हा दुसरे कोण आहेत रे? विलायत खान आहेत. पुन्हा EMS नाम्बो दिरीपाद. ठीक आहे, नंबो दिरीपाद आहेत. पुन्हा स्वामी रंगनाथ नंदा. स्वामी रंगनाथ नंदा. पुन्हा मणिकोंडा चलापती. मणिकोंडा चलापती. ह्यांनी काय केलं? अवॉर्ड घ्यायलाच नकार दिला. कुणी रे? PN हक्सर, काय विलायत खान, EMS नाम्बोद्रीपाद, स्वामी रंगनाथ नंदा आणि मणिकोंडा चलापती. ह्यांनी काय रे? ह्यांना अवॉर्ड भेटलेला पद्म अवॉर्ड, पण ह्यांनी काय केला? तो घ्यायला नकार दिला. पुन्हा काही अशा व्यक्ती होते की ज्यांना मरणोत्तर पद्म अवॉर्डने सन्मानित केलं गेलं पण त्यांच्या परिवाराने ते अवॉर्ड घ्यायला नकार दिला. मग अशी व्यक्ती कोण आहेत बघा आता. अशा आहेत एक लक्ष्मीचंद जैन,
त्यांना 2011ला काय भेटलेलं रे, पद्मा अवॉर्ड भेटलेला, पण त्यांच्या फॅमिलीने घ्यायला नकार दिला. पुन्हा आहेत दुसऱ्या अनंतराव जोशी, यांना 2016 साली पद्मा अवॉर्ड भेटला. शरद आनंदराव जोशी यांना 2016 साली पद्मा अवॉर्ड भेटलेला, पण त्यांच्या फॅमिलीने काय केलं, तो घ्यायला नकार दिला तो पद्मा अवॉर्ड, येते लक्षात. पुन्हा बाबा आमटे तुम्हाला माहित असतील, फेमस पर्सनॅलिटी आहेत भारतीय इतिहासातले बाबा आमटे. बाबा आमटे यांना काय रे, तर 1986 साली पद्मा अवॉर्डने सन्मानित केलं. त्यांनी तो काही कारणास्तव पद्मा अवॉर्ड 1991ला महागारी केला. काय केला, महागारी. तू म्हटला मास्तर कारण काय, कारण ऐकून उपयोग नाही, तू नावावर लक्ष दे, कारण तुला पेपर मध्ये विचारणार नाही ती. ठीक आहे, एवढं लक्षात ठेव फक्त. बाबा आमटे यांना 1986 ला पद्मा अवॉर्ड भेटलेला, त्यांनी तो रिटर्न केला 1991 मध्ये. समजलं, 91 मध्ये. आता कसं आहे की बघा, आपला हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कुठला आहे, तर तो आहे भारतरत्न. त्याच्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. ठीक आहे, आता खूप कमी देशात असे लोक आहेत की त्यांना चारीच्या चारी हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भेटले असतील. असे खूप बोटाव मोजणे इतकी लोक आहेत. मग ती कोण लोक आहेत त्यांना हे चारीच्या चारी अवॉर्ड भेटलेले आहेत, हे पण आपल्याला बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मग बघा, असे फक्त 4 लोक आहेत की ज्यांना आतापर्यंत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री ह्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. मग त्या 4 लोकांची नावं तुमच्यासाठी महत्वाची आहेत. ती 4 लोक कोण आहेत रे बघा, तर त्यातले पहिले आहेत सत्यजित रे. कोण आहेत पहिले, सत्यजित रे. दुसरे कोण आहेत, बिस्मिल्ला खान. दुसरे कोण आहेत, बिस्मिल्ला खान. तिसरे कोण आहेत, भीमसेन जोशी. आणि चौथे आहेत भूपेन हजारिका. कोण आहेत रे, भूपेन हजारिका. हे फक्त 4 असे व्यक्ती आहेत, 4 पर्सनॅलिटी आहेत त्या हिस्ट्री मधल्या की त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे 4ही आहे का, लक्षात ठेवा. म्हणजे 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, 3rd हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, 2nd हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आणि हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे का भेटलेला. असे फक्त हे 4 व्यक्ती आहेत. समजतंय, यांची नावं जाणून घेणं तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. इथपर्यंत गोष्टी तुमच्या काय झाल्या असतील, आता क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झाले असतील तुमच्या आता हिस्ट्रीच्या रिगार्डिंग. आता इथून पुढे आपण काय पद्म अवॉर्ड 2025 बद्दल माहिती बघणार आहे. आता दरवर्षी कसं असतं की रिपब्लिक डेचं औचित्य साधून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स काय करत असते रे, पद्म अवॉर्डची अनाउन्समेंट करत असते. आणि हे पद्म अवॉर्ड नंतर दिले जातात मार्च आणि एप्रिल मध्ये. मग आता तसं की ह्या 76वा जो रिपब्लिक डे आहे ना, त्याचं औचित्य साधून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने काय केलेले आहेत, पद्म अवॉर्ड अनाउन्स केलेले आहेत. मग आता इथून पुढच्या पार्टमध्ये आपण त्याच पद्म अवॉर्ड मध्ये एक्झामच्या प्रोस्पेक्टिव्हनी जे इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी कव्हर करणार आहोत. सो नीट लक्ष द्या. आता इथून पुढे इथपर्यंत झाला हिस्ट्रीचा पार्ट. इथून पुढे आता करंटचा आपला पार्ट चालू होतोय, जो की तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झामिनेशनला इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, तर बघा आता काय रे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी काय केलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी पद्म अवॉर्ड अनाउन्स केलेले आहेत 76व्या इंडिपेंडन्स डेचं औचित्य, सॉरी रिपब्लिक डेचं, इंडिपेंडन्स डे म्हटलो मागा धरून, रिपब्लिक डेचं औचित्य साधून. ठीक आहे, पुढे बघा आता ह्या वर्षी आहे का टोटल लक्षात ठेवा 139 लोकांना पद्म अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. 139 लोकांना. त्या 139 लोकांमध्ये आहे का 1 डीओ केस आहे. 1 डीओ केस म्हणजे दोघात एक अवॉर्ड दिलेला आहे, साध्या भाषेत दोघात एक अवॉर्ड दिलेला आहे. मग अशा कंडिशन मध्ये दोघात एक अवॉर्ड दिलेला आहे ना, ह्या अवॉर्डला एकच ग्राह्य धरलं जातं. असं नाही की 2 व्यक्ती आहेत म्हणून दोन ग्राह्य धरले जातील अवॉर्ड, एकच ग्राह्य धरला जातो. ठीक आहे, बघा द अवॉर्ड इज काउंटेड ॲज 1. एक डीओ केस आहे 139 पद्म अवॉर्ड मध्ये. टोटल 139 पद्म अवॉर्ड मध्ये 7 पद्मविभूषण आहेत, 19 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री अवॉर्ड्स आहेत. हे तर लक्षात, म्हणजे 7 व्यक्तींना पद्मविभूषणने सन्मानित केलेला आहे, 19 लोकांना पद्मभूषणने सन्मानित केलेला आहे आणि 113 लोकांना पद्मश्रीने सन्मानित केलेला आहे. आणि असं टोटल 139 लोकांना ह्या वर्षी काय करण्यात आलेला आहे रे, पद्म अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यातले एक डीओ केस आहे. ठीक आहे, पुढे बघा आता ह्या 139 लोकांपैकी 23 अवॉर्डी कोण आहेत रे, महिला आहेत. त्या 23 अवॉर्डीज कोण आहेत, त्या महिला आहेत. 23 अवॉर्डी महिला. आणि 10 जे पर्सन्स आहेत का, 10 लोक कोण आहेत, ती फॉरेनर्स आहेत, ती एनआरआय आहे, ती पीआयओ ओसीआय. ठीक आहे, 10 लोक आहेत. फॉरेनर्स एनआरआय किती लोक आहेत, ती 10 लोक आहेत ती. आणि 13 लोकांना मरणोत्तर काय करायला रे, पद्म अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. 13 लोकांना मरणोत्तर. 139 पैकी 13 लोकांना काय करण्यात आलेलं आहे, मरणोत्तर. समजतंय का रे, चलो समजलं असेल. आता पुढे बघा,
आता इथपर्यंत जर झाल्या सर्व गोष्टी क्लिअर तुमच्या, की किती जणांना अवॉर्ड दिलेला आतापर्यंत, त्यातले पद्मभूषण किती आहेत, पद्मभूषण किती आहेत, पद्मश्री किती आहेत, किती महिला आहेत, किती फॉरेनर्स आहेत आणि किती जणांना मरणोत्तर दिलेला आहे, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील आता. ठीक आहे. आता इथून पुढे ऍक्च्युअल मध्ये आहे का, आता हे जे टोटल 139 पैकी जे 7 पद्मभूषण अवॉर्डीज आहेत का, त्यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे आणि बाकी पद्मभूषण बद्दल पण डिटेल बद्दल माहिती बघणार आहे. आणि 113 जे पद्मश्री अवॉर्ड भेटलेले आहेत त्यातले जे जे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनी महत्वाचे आहेत त्या सर्व लोकांबद्दल माहिती बघणार आहोत आपण. ठीक आहे. चलो एक एक करून सुरुवात करूया. आता सुरुवात करण्याच्या पूर्वी अजून एकदा आपली SBI क्लर्क आणि PO साठी आपण जे एक मॉक टेस्ट आणलेली आहे, एक्झॅक्ट एक्झाम लेवल ही मॉक टेस्ट आहे. ज्या मुलांनी मॉक टेस्ट ऑलरेडी परचेस केलेली आहे त्या मुलांना मॉक टेस्ट कशी आहे हे विचारा, मगच तुम्ही परचेस करा. ठीक आहे. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास रखो, ह्या म्हणीनं मी चालणारा माणूस आहे भाई. आधी परचेस करा नाही का, मग नंतर टाळ्या वाजवत बसा असं नाही. आधी वापरा, मग आधी एक तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट अवेलेबल आहे. आपलं संकल्प 247 ॲप आहे, त्या ॲपवर जायचं, टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये टेस्ट ओपन करायची, तिथे एक फ्रीमध्ये मॉक आहे, ती मॉक देऊन बघा. कंटेंट PDF सर्व गोष्टी आवडल्या असतील तरच काय करा, मॉक परचेस करा. आणि गॅरंटी देतो तुम्हाला SBI क्लर्कला ह्याचा फायदा होणार आहेच. ठीक आहे. चलो पुढे आता आपण काय करूया, जे 7 लोक आहेत त्यांना कुठला अवॉर्ड भेटलेला आहे रे, पद्मविभूषण. त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघूया. आता हे 7 व्यक्ती आहेत त्यांना काय झालेलं आहे रे, पद्मविभूषण अवॉर्ड भेटलेला आहे 2025 साली. ठीक आहे. बघा आता 7 लोक कोण आहेत, तर ते पहिले आहेत डी नागेश्वर रेड्डी. कोण आहेत रे, डी नागेश्वर रेड्डी. त्यांना मेडिसिन या फील्डमध्ये आहे का पद्मविभूषण भेटलेला आहे. ते कुठल्या स्टेटचे आहेत, तेलंगणा स्टेटचे आहेत. कुठल्या स्टेटचे आहेत, तेलंगणा स्टेटचे. येते लक्षात. आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला फील्ड पण इम्पॉर्टंट आहे ॲज वेल एज तुम्हाला स्टेट अँड कंट्री पण महत्वाचे आहेत. तुम्हाला दोन्ही नावं लक्षात ठेवावी लागतील. ठीक आहे. सेकंड अवॉर्डी कोण आहेत रे ज्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं, तर ते आहेत जस्टिस श्री जगदीश सिंग केहर. हे काय सेकंड अवॉर्ड आहेत. त्यांना पब्लिक अफेअर्स या फील्डमध्ये अवॉर्ड भेटलेला आहे. ते कुठल्या स्टेटचे आहेत, ते आहेत चंदीगडचे आहेत. कुठले आहेत रे, चंदीगडचे आहेत. मग तिसरे कोण आहेत, कुमुदिनी रजनीकांत लखिया. कुमुदिनी रजनीकांत लखिया. त्यांना आर्ट या फील्डमध्ये पद्मविभूषण भेटलेला आहे. कुमुदिनी कुठल्या आहेत रे, तर त्या आहेत गुजरातच्या. पुन्हा बघा लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, त्यांना पण आर्ट फील्डमध्ये अवॉर्ड देण्यात आलेला आहे. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कुठले आहेत, तर ते आहेत कर्नाटकाचे. कुठले आहेत रे, कर्नाटकाचे. पुन्हा पुढचे कुठले आहेत रे, MT वासुदेवन नायर. MT वासुदेवन नायर यांना मरणोत्तर पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि MT वासुदेवन नायर आहे का, ह्यांची कॅटेगरी फील्ड कुठले आहे, लिटरेचर अँड एज्युकेशन. आणि ते कुठल्या स्टेटचे आहेत, ते आहेत केरलाचे. ठीक आहे. पुन्हा बघा श्री ओसामू सुझुकी ह्यांना पण मरणोत्तर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. हे एक फॉरेनर आहेत, ओसामू सुझुकी. सुझुकी इंडियाचे काय होते रे, सुझुकी ग्रुप नाही का, तर ते चेअरमन राहिलेले आहेत सुझुकी ग्रुपचे, ओसामू सुझुकी. त्यांना मरणोत्तर आहे का ट्रेड अँड इंडस्ट्री कॅटेगरीमध्ये आहे का पद्मविभूषण भेटलेला आहे. आणि ते जपान या देशाचे आहेत. सध्या जपान देशाचे अध्यक्ष कोण आहेत रे नवीन झालेले, 102वे प्राईम मिनिस्टर आहेत जपानचे, शिगेरू इशिबा. कोण आहे, शिगेरू इशिबा जपानचे प्राईम मिनिस्टर आहेत, लक्षात असू द्या. पुढे बघा आता मग 7वे आणि लास्टचे एका पद्मभूषण अवॉर्डी कोण आहेत, तर ते आहेत शारदा सिन्हा. कोण आहेत रे, शारदा सिन्हा. त्यांना पण मरणोत्तर पद्मभूषण भेटलेला आहे आर्ट या कॅटेगरीमध्ये. शारदा कुठल्या आहेत रे, शारदा सिन्हाजी ह्या आहेत बिहारच्या. कुठल्या आहेत, ह्या बिहारच्या आहेत. हे 7 लोक आहेत त्यांना ह्या वर्षी काय करण्यात आलेलं आहे, पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मग आता डिटेलमध्ये ह्या 7 जणांबद्दल माहिती बघायची आपल्याला एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे. त्यातले पहिले आहेत डी नागेश्वरा रेड्डी, पहिले अवॉर्डी ज्यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे. त्यांच्याबद्दल माहिती बघूया आता आपण. ठीक आहे. 1 मिनिट फक्त. चला बघा आता एक एक करून माहिती बघूया आपण. आणि सुरुवातीला मी इंडिपेंडन्स म्हणलो रिपब्लिकच्या ऐवजी, तर तेवढे करेक्शन करून घ्या. ठीक आहे. होतंय, भावना महत्वाच्या आहे तो माणसाच्या, बरोबर आहे का नाही. भावना समजा तुम्ही, भावना समजणं लय गरजेचं असतंय. बघा पुढं आता कोण आहेत रे भाई,
डी नागेश्वरा रेड्डी हे पहिले अवॉर्ड आहेत ज्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलेला आहे. डी नागेश्वरा रेड्डी कोण आहेत रे? हे इंडियन आहे का? कुठे गेले? हा इथं आहेत बघा. आता डी नागेश्वरा रेड्डी आहे का? हे इंडियन गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्टडी कुठून केलेले रे? कुर्नूल मेडिकल कॉलेज आहे का तिथून स्टडी केलेले आहे. आणि ते कुठले आहेत? आंध्र प्रदेशचे आहेत. कुठले? आंध्र प्रदेशचे. ठीक आहे. कुठले रे? डी नागेश्वरा रेड्डी. ते इंडियन गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत. आता मॅटर काय रे? हे चेअरमन आणि फाउंडर राहिलेले आहेत कशाचे? एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी ॲट हैदराबाद, द बिगेस्ट गॅस्ट्रोएंट्रोलॉजी हॉस्पिटल इन द वर्ल्ड. ठीक आहे. एक त्यांनी इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. कोणी? डी नागेश्वरा रेड्डी यांनी. ते इन्स्टिट्यूटचं नाव काय? एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. आणि त्याची स्थापना कुठे केलेली आहे? त्यांनी हैदराबाद इथे केलेली आहे. हे वर्ल्डचं लार्जेस्ट आहे का गॅस्ट्रोएंट्रोलॉजी हॉस्पिटल आहे जगातलं. ते आपल्या भारतीय माणसांनी डी नागेश्वर रेड्डी यांनी चालू केलेलं आहे. म्हणून तर त्यांच्या ह्या कार्याला बघूनच त्यांना आता काय करण्यात आलेलं आहे रे? पद्मविभूषण अवॉर्ड भेटलेला आहे. समजतंय? ह्याच्या अगोदर बघा आता त्यांना पद्मविभूषण भेटलेला आहे. पण ह्याच्या अगोदर आहे का इंडियन गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट जे आहेत डी नागेश्वरा रेड्डी त्यांना कुठला अवॉर्ड भेटलेला आहे? त्यांना पद्मश्री पण भेटलेला आहे सन 2002 साली. त्यांना पद्मभूषण पण भेटलेला आहे 2016 साली. आणि आता डी नागेश्वरा रेड्डी यांना कुठला अवॉर्ड भेटलेला आहे? पद्मविभूषण भेटलेला आहे. सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भेटलेला आहे आता. ठीक आहे. तर हे जे 2 अवॉर्डच्या तारखा आहेत हे लक्षात ठेवा, विचारतील तुम्हाला एक्झामला. पुढे बघा आता पुढची न्यूज काय रे? कुमुदिनी लखिया. कुमुदिनी लखिया. कुमुदिनी लखिया यांचा जन्म झाला मे 1930 ला. ह्या इंडियन कथक डान्सर आहेत आणि त्यासोबत कोरिओग्राफर पण आहेत. कुमुदिनी लखिया त्या अहमदाबाद आणि गुजरातच्या म्हणजे अहमदाबाद गुजरात इथल्या आहेत कुमुदिनी लखिया. आता मॅटर काय रे? त्यांनी कशाची सुरुवात केली? त्यांनी सुरुवात केली कदम स्कूल ऑफ द डान्स अँड म्युझिक. ठीक आहे. कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक. आणि एका लक्षात ठेवा अँड इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन डान्स अँड म्युझिक इन 1967. 1967 मध्ये का त्यांनी काय केलं? कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक अँड इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन डान्स अँड म्युझिक ह्याची स्थापना केली 1967 ला. त्यांना आता काय करण्यात आलेलं आहे? त्यांना कुमुदिनी लखिया यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलेला आहे. ह्याच्या अगोदर त्यांना पद्मश्री देखील भेटला होता 1987 ला. पद्मभूषण त्यांना भेटला होता 2010 साली. त्यासोबत संगीत नाटक अकादमी अवॉर्ड दिलता संगीत नाटक अकादमीने 1982 साली. त्यांना हे इम्पॉर्टंट अवॉर्ड ह्याच्या अगोदर भेटलेला आहे कुमुदिनी लखिया यांना. आणि त्यांना आता ह्या 2025 ला काय भेटलेला आहे रे? पद्मविभूषण देखील भेटलेला आहे. कुमुदिनी लखिया लक्षात ठेवा. पद्मश्री आणि पद्मभूषण आणि अजून दुसरा कुठला अवॉर्ड जर भेटलेला असेल ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असते. लक्षात ठेवा ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्या कुठल्या आहेत? गुजरातच्या. कुठल्या आहेत? गुजरातच्या. येते ध्यानात कुमुदिनी लखिया. आता तिसरे रिसिप्टंट आहेत ज्यांना काय भेटलेलं आहे रे? पद्मविभूषण भेटलेला. ते कोण आहेत? जस्टिस जगदीश सिंग खेहर. जस्टिस जगदीश सिंग खेहर. आता मॅटर काय रे? जस्टिस जगदीश सिंग खेहर यांचा जन्म झालेला आहे 28 ऑगस्ट 1952 ला. 1952 ला. ते 44वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहिलेले आहेत. म्हणजे 4 जानेवारी 2017 ते 27 ऑगस्ट 2017 या कालखंडामध्ये ते 44वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. कोण? जगदीश सिंग खेहर. येते ध्यानात जगदीश सिंग खेहर. मग त्यांनी आणि ते लक्षात ठेवा त्यांच्या म्हणजे काय त्यांच्या नावावर एक युनिक रेकॉर्ड पण आहे. एक युनिक कीर्तिमान पण आहे. ते देशाचे पहिले सिख चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. पहिले सिख चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण रे? जगदीश सिंग खेहर हे होते. समजते पहिले. आणि त्यांनी त्यांच्या जे चीफ जस्टिसचा त्यांचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात खूप चांगले आणि इम्पॉर्टंट आणि फेमस स्टेटमेंट दिलेले आहेत. जसं की ट्रिपल तलाक असेल त्याच्यावर त्यांनी डिसिजन दिला. राईट टू प्रायव्हसी वर्डिक्ट त्यांनी दिलं. ठीक आहे. असे वेगवेगळे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत जगदीश सिंग खेहर यांनी. त्यांना ह्या वर्षीचा पद्मविभूषण अवॉर्ड भेटलेला आहे. आणि ते आपले 44वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. 45वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते? तर ते होते जस्टिस दीपक मिश्रा. ह्यांनी काय रे? जगदीश सिंग खेहर यांना रिप्लेस केलेलं होतं. ठीक आहे. समजतंय? हे तिसरे अवॉर्ड झाले त्यांना पद्मविभूषण भेटलेला. चौथे कोण आहेत रे? चौथे आहेत सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण. सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण यांचा जन्म झाला 23 जुलै 1947 ला. ते कोण होते रे? वायलन माहिती आहे तुम्हाला? वायलन बघा गाणं आहे भाई आपलं फेमस त्या टाइप मध्ये. आता इंडियन वायलिनिस्ट होते ते. आता आहे का इंडियन वायलिनिस्ट
कंपोजर आणि कंडक्टर राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यांना एक आता काय भेटलेला आहे, पद्मविभूषण भेटलेला आहे सुब्रमण्यम नारायण यांना. त्यांना ह्याच्या अगोदर पद्मश्री अवॉर्ड भेटलेला 1988 साली. कुठला? पद्मश्री अवॉर्ड 1988 ला भेटलेला. पद्मभूषण देखील त्यांना भेटलेला आहे सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण यांना. तर तो पद्मभूषण त्यांना भेटलेला आहे 2001 साली. आणि फायनली आता 2025 साली सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण यांना काय भेटलेला आहे रे? पद्मविभूषण, सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भेटलेला आहे सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण यांना. सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण यांना. येते लक्षात पिल्या हो. पुढची न्यूज आता बघा. MT वासुदेवन नायर. चेहराच कसा आहे भाई. MT वासुदेवन नारायण यांचा जन्म झाला 15 जुलै 1933 ला. मृत्यू झालेला MT वासुदेवन नारायण यांचा डिसेंबर 2024 ला. हे एक इंडियन ऑथर, स्क्रीन प्ले रायटर अँड डायरेक्टर राहिलेले आहेत, फिल्म डायरेक्टर MT वासुदेवन नायर. त्यांच्या खूप साऱ्या असं एक पुस्तकं आहेत, स्टोरी आहेत, त्या फेमस आहेत. त्या जसं की ही स्टोरी लक्षात ठेवा, ही एक त्यांची फेमस आहे. तर त्यांना एक आता 1995 साली MT वासुदेवन नायर आहे का, ह्यांना लक्षात ठेवा, भारताचा हायेस्ट लिटररी अवॉर्ड कुठला आहे तो जनपीठ हा जनपीठ अवॉर्ड देखील त्यांना भेटलेला आहे. मल्याळम लिटरेचर मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बघून कुणाला? MT वासुदेवन नायर यांना लक्षात येते, समजतंय. पुन्हा त्याच्यानंतर त्यांना पद्मभूषण देखील भेटलेला आहे MT वासुदेवन नायर यांना. तो कधी भेटलेला आहे? 2005 साली भेटलेला आहे. कधी भेटलेला आहे? 2005 साली भेटलेला आहे पद्मभूषण. आणि आता कुठला भेटलेला MT वासुदेवन नायर यांना? पद्मविभूषण अवॉर्ड भेटलेला आहे MT वासुदेवन नायर यांना, समजतंय. पुढे आता ओसामी सुझुकी यांचा जन्म झाला 30 जानेवारीला 1930 ला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 25 डिसेंबर 2024 ला. ओसामी सुझुकी एक जापनीज बिझनेसमन आहेत. कुठले रे? जापनीज बिझनेसमन. आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे ते चेअरमन पण राहिलेले आहेत. ओसामू सुझुकी ते का लक्षात ठेवा. 1978 पासून कंपनीचे चेअरमन CEO राहिलेले आहेत ओसामी सुझुकी. त्यांनी जून 2021 मध्ये का रिटायरमेंट घेतलेली, जून 2021 मध्ये. आता ह्या अशा बिझनेसमनला आता सुझुकीच्या गाड्या भारतात पण किती आहेत माहित असेल. सुझुकीचं योगदान किती आहे भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये हे पण नोटेबल आहे, तुम्हाला माहित असेल. म्हणून ओसामी सुझुकी यांना काय केलेलं आहे रे? आता पद्मविभूषण भेटलेला आहे. पद्मविभूषण मरणोत्तर भेटलाय. पद्मविभूषण कसा रे? मरणोत्तर पद्मविभूषण भेटलेला आहे. त्यांना ह्याच्या अगोदर पद्मभूषणने देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सन्मानित केलं तर 2007 साली ओसामू सुझुकी यांना. पद्मभूषण भेटलेला ऑलरेडी 2007 साली ओसामू सुझुकी यांना. ही पण गोष्ट लक्षात असू द्या. हे आहेत फोटोतले ओसामू सुझुकी. भाषण करत होते, अभ्यास करा म्हणत होते. चला नेक्स्ट पुढं लास्ट आहे त्या शारदा सिन्हा. लता मंगेशकर म्हणल्यावर काय आठवते? गान कोकिळा. ठीक आहे. तसं शारदा सिन्हा यांना काय म्हणतात? बिहारची गान कोकिळा म्हणायचे. त्यांना बिहार कोकिळा म्हणून संबोधत होते शारदा सिंग यांना. शारदा सिंग यांचा जन्म झाला ऑक्टोबर 1952 ला, 52-53 ला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे नोव्हेंबर 2024 ला. ह्या एक इंडियन फोक आणि क्लासिकल सिंगर आहे. त्या बिहारच्या आहेत आणि त्यांना काय म्हणत होते? त्यांना बिहार कोकिळा म्हणत होते. कुणाल रे? शारदा सिन्हा यांना बिहार कोकिळा म्हणत होते. आणि त्यांना कुकू ऑफ कोकिला पण म्हणत होते. कुकू ऑफ बिहार पण म्हणत होते. कुक ऑफ बिहार म्हणत होते. ही पण गोष्ट लक्षात ठेवा, कुक ऑफ बिहार. आता त्यांनी खूप सारी गाणी म्हणलेली आहेत. बिहारमध्ये खूप ते पॉप्युलर प्रसिद्ध आहेत. त्यांचं निधन झालं. त्यांना ह्या वर्षी काय भेटलेलं आहे रे? भारताचा सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. त्याचं नाव काय? पद्मविभूषण नाव आहे. पोरावं नाव काय? पद्मविभूषण. त्यांना तो पद्मविभूषण भेटलेला आहे. सन 2000 साली बघा आता शारदा सिन्हा यांना कुठला अवॉर्ड भेटलेला? संगीत नाटक अकादमी अवॉर्ड भेटलेला सन 2006 साली. सन 2000 साली. त्याच्यानंतर बघा त्यांना पद्मभूषण देखील भेटलेला आहे. पद्मभूषण कधी भेटलेला आहे? त्यांना 2018 ला शारदा सिन्हा यांना. आणि आता शारदा सिन्हा यांना पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे. कुठला अवॉर्ड भेटलेला रे? पद्मश्री. शारदा सिन्हा पद्मविभूषण भेटलेला आहे. आता पद्मविभूषण भेटलेला आहे. येते लक्षात. पद्मविभूषण भेटलेला आहे. चला तर हे होते 7 आहे का अवॉर्डी ज्यांना पद्मविभूषणने सन्मानित केलं. त्यांच्याबद्दल आपण डिटेल मध्ये माहिती बघितली. आता पद्मभूषण टोटल 19 जणांना भेटलेला आहे ह्या वर्षी पद्मभूषण. त्यांच्याबद्दल माहिती बघूया. पद्मभूषण ज्यांना भेटलेला आहे. नंतर पद्मश्री वाले बघूया आपण. लेक्चर इथून पुढे एक मुपून 5 ते 10 मिनिटाचं राहिलेलं आहे. खूप मोठं नसणारे,
सो शेवटपर्यंत बघा, माहिती इंटरेस्टिंग आहे. एक्झामला हे कंटेंट अगदी एक्झामला उद्दिष्ट काढलेला आहे आपण. खूप 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 इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. सो शेवट लेक्चर शेवटपर्यंत करा. बघा आता आता पद्मभूषण कुणाकुणाला भेटलाय ते बघूया त्यांची नावं. टोटल किती जणांना पद्मभूषण भेटलेलं आहे यावर्षी? तर टोटल 19 जणांना पद्मभूषण भेटलेला आहे. किती जणांना? 19 जणांना. त्यातले पहिले कोण आहेत? सूर्यप्रकाश. कोण आहेत रे? सूर्यप्रकाश. ह्यांना लिटरेचर आणि एज्युकेशन मध्ये आणि जर्नलिझम मध्ये आहे का? कटला रे ह्या फील्ड मध्ये कर्नाटका स्टेटचे आहेत. त्यांना पद्मभूषण भेटलेला आहे सूर्यकुमार यांना. पुन्हा आहेत अनंत नाग आहेत. अनंत नाग यांना आर्ट फील्ड मध्ये, ते पण कर्नाटकाचे आहेत, त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. पुन्हा विवेक देबरॉय, श्री विवेक देबरॉय यांना मरणोत्तर पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेला आहे. विवेक देबरॉय हे लिटरेचर आणि एज्युकेशन फील्ड मधले आहेत. ते NTC दिल्ली मधले आहेत, NCT दिल्ली मधले आहेत. त्यांना तो अवॉर्ड भेटलेला आहे पद्मभूषण. त्याच्यानंतर आहेत जतीन गोस्वामी. कोण आहेत रे? जतीन गोस्वामी. त्यांना आर्ट या फील्ड मध्ये आहे का? काय भेटलेलं आहे? पद्मभूषण भेटलेलं आहे. आणि ते कुठल्या स्टेटचे आहेत? जतीन गोस्वामी. जतीन गोस्वामी आहेत आसामचे. कुठले आहेत रे? आसामचे आहेत. नेक्स्ट बघा आता कुठले रे? जोसे चाकाओ पेरिपुरम. जोसे चाकाओ पेरिपुरम ह्यांना मेडिसिन या फील्ड मध्ये अवॉर्ड भेटलेला आहे पद्मभूषण. आणि ते कुठले आहेत? जोसे केरलाचे आहेत. कुठले आहेत? केरलाचे आहेत. नाव कसं आहे? जोसे. ठीक आहे. नेक्स्ट आता कैलाशनाथ दीक्षित. कैलाशनाथ दीक्षित यांना आर्किओलॉजी इन अदर फील्ड मध्ये अवॉर्ड भेटलेला आहे. ते पण NCT दिल्लीचेच आहेत. कैलाशनाथ दीक्षित. कैलाशनाथ दीक्षित येते लक्षात. हे 6 जण झाले. पुढे बघा आता पुढचे कोण आहेत रे? मनोहर जोशी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी माहित असतील, शिवसेना लीडर. त्या मनोहर जोशी त्यांना पब्लिक अफेअर्सच्या फील्ड मध्ये काय भेटलेलं आहे रे? ते महाराष्ट्र स्टेटचे आहेत मनोहर जोशी. त्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे मनोहर जोशी यांना. पुन्हा बघा तुम्ही आता श्री नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी. नाव कसं आहे? नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी. ठीक आहे. नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी. ट्रेड अँड इंडस्ट्री फील्ड मध्ये ते तमिळनाडूचे आहेत. नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी. त्यांना पद्मभूषण भेटलेला आहे. कुठला? पद्मभूषण भेटलेला आहे. पुन्हा नंदामुरी बालकृष्णन. नंदामुरी बालकृष्णन हे आर्ट फील्डचे आहेत. बालकृष्णन तुम्हाला माहित असतील. नंदामुरी बालकृष्णन ओळखताय तुम्ही त्यांना, मी गॅरंटी देतो. गुगल करा, आठवतील. आर्ट या फील्ड मध्ये नंदामुरी बालकृष्णन यांना आहे का? आंध्र प्रदेश स्टेटचे. त्यांना पद्मभूषण भेटलेला आहे. कुठला? पद्मभूषण. लक्षात असू द्या. पुन्हा बघा इंडियन हॉकी प्लेयर, गोलकीपर आपले ज्यांनी हॉकी मधून रिटायरमेंट घेतलेले आहे. PR श्रीजेश तर तुम्हाला माहित असतील. कुठले? PR श्रीजेश. PR श्रीजेश यांना देखील आहे का पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेला आहे. स्पोर्ट्स या फील्ड मधून ते पुढे येतात. आणि PR श्रीजेश कुठले आहेत रे? केरलाचे आहेत. कुठले आहेत? केरलाचे आहेत. पुन्हा पंकज पटेल. बाई कोण? पटेल. ट्रेड अँड इंडस्ट्री फील्ड मधले आहेत. ते गुजरातचे आहेत. पटेल म्हणले की कुठला असायचा? गुजरातचे. त्यांना काय भेटलेलं आहे रे? पद्मभूषण भेटलेलं आहे. पुन्हा पंकज उदास तर माहित असतील तुम्हाला. पंकज उदास कुणाला माहित नाहीत? ठीक आहे. पंकज उदासची गाणी आहे का? समजतील तुम्हाला. लगे आठवल. हा अरे चांगला माणूस होता म्हणसाल तुम्ही लगे. ठीक आहे. गाणी ऐकली की. पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण भेटलेलं आहे. ते आर्ट या फील्ड मधून येतात. पंकज उदास. ते कुठले आहेत रे? पंकज उदास आर्ट या फील्ड मधून येतात. ते आहेत पंकज उदास महाराष्ट्राचे. पिल्या हो कुठले आहेत? महाराष्ट्राचे. साध्वीवरून आठवलं आता. रिसेंटली कुंभमेळ्याची न्यूज आहे. कोणतरी साध्वी झालं बघा कुंभमेळ्यात. बघू कोण साध्वी झालं भाई. ठीक आहे. बघा आता साध्वी रितांबरा ह्या सोशल वर्कर आहेत. त्यांना पण पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेला आहे. साध्वी कुठल्या आहेत त्या? उत्तर प्रदेशच्या आहेत त्या. कुठल्या आहेत त्या साध्वी? उत्तर प्रदेशच्या आहेत पिल्यानो. कुठल्या? उत्तर प्रदेशच्या. पुढं 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 14, 15, 16, 17, 18 आणि 19 संपलं. बघा आता राम बहादूर राय ह्यांना पण कुठे भेटलेलं? लिटरेचर अँड एज्युकेशन अँड जर्नलिझम आहे का? ह्या फील्ड मध्ये पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. म्हणजे ते त्या फील्डचे आहेत. त्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे. ते कुठल्या स्टेटचे आहेत? उत्तर प्रदेशचे. पुन्हा अजित कुमार माहिती आहेत का तुम्हाला? अजित कुमार थालापती. तुम्ही मीम व्हायरल आहे बघा त्यांचं. हसतंय अचानक रागाला जातंय. हिरो एक दाखवलाय. मागे संगीत वाजतंय. तर ते ऍक्टर अजित कुमार, ते साऊथचे ऍक्टर आहेत अजित कुमार. त्यांना देखील आर्ट या फील्ड मध्ये आहे का? म्हणजे ते आर्ट फील्ड मधून येतात. त्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे. ते तमिळनाडूचे आहेत अजित कुमार. पुन्हा 16वे कोण आहेत रे? शेखर कपूर आहेत.
शेखर कपूर कुठल्या फील्डचे आहेत? ते आहेत आर्ट या फील्डचे आणि महाराष्ट्र स्टेटचे आहेत शेखर कपूर. ठीक आहे, शेखर कपूर पण तुम्हाला माहित असतील, फेमस टीव्ही पर्सनॅलिटी आहे, तुम्ही बघितलं असेल त्यांना. पुन्हा शोभना चंद्रकुमार ते कुठले आहेत रे? आर्टचे आहेत, तमिळनाडू स्टेटचे आहेत शोभना चंद्रकुमार. आणि मरणोत्तर पुन्हा सुशील कुमार मोदी. नाद करायचं नाही. मरणोत्तर आहे का सुशील कुमार मोदी यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेला आहे. सुशील कुमार मोदी यांची फील्ड कुठली होती? फील्ड होती पब्लिक अफेअर्स. सुशील कुमार मोदी कुठले आहेत रे? बिहारचे आहेत. कुठले आहेत पिल्या हो? बिहारचे आहेत. पुन्हा काय रे? विनोद धाम. लास्ट कोण आहेत अवॉर्डी ज्यांना पद्मभूषण भेटला? तर ते आहेत विनोद धाम आहेत. त्यांची फील्ड कुठली आहे? सायन्स अँड इंजिनिअरिंग फील्ड आहे त्यांची, सायन्स अँड इंजिनिअरिंग. आणि ते कुठल्या देशाचे आहेत? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे आहेत विनोद धाम. त्यांना देखील अमेरिकेचे असून काय भेटलेलं आहे रे? पद्मभूषण भेटलेला आहे. असे हे 19 रिसिप्टंट आहेत. डाटा कंटेंट काढायला मेहनत लागते, रात्र जागावं लागते, लक्षात ठेवा क्वालिटी कंटेंट पोहोचवायला. तर त्याच्यामुळे लेक्चरला लाईक तर करावंच लागते. आणि तुमचा जो काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक असेल लेक्चरच्या रिगार्डिंग तो कृपा करून कमेंट बॉक्स मध्ये लिहित चला. तिथं दिलाय कमेंट बॉक्स. ठीक आहे, येड लागलं म्हणून दिला नाही. तुमचं ओपिनियन मत मांडायला, सजेशन असतील, मास्तर ही कर ती कर, तुझंही चुकतं, बिंदास लिहा. लोड घेऊन तुमचा भाऊ लय चिल्लाय. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास लिहायचं. चालेल. चला, हे होते पद्मभूषण. उगाच लिहायचं नाही हा म्हणलाय म्हणून. चांगलं असेल तर चांगले बी लिहा, नाही हा म्हणलाय म्हणून लिहायचंच नाही. तर चांगलं वाटलं ती बी लिहा. लेक्चरला लाईक करा विसरू नका, कंटेंट क्वालिटी असला तर. ठीक आहे, चलो पद्मभूषण अवॉर्ड बघितले. आता आपण लास्टचं बघूया आता पद्मश्री. पद्मश्री मध्ये 113 जणांना पद्मश्री भेटलाय. 113ची नावं बघणार आहे का आपण मास्तर? तर नाही. नावं कुणाची बघणार आहे मग? त्यातली त्यात 113 पैकी मरणोत्तर किती जणांना अवॉर्ड दिलेला आहे? पुन्हा फॉरेनचे कोण कोण लोक आहेत त्यांना पद्मश्री भेटलेला आहे ते झालं. पुन्हा कोण बघणार आहे अजून? लक्षात ठेवा, असे काही फेमस पर्सनॅलिटी ज्यांना पद्मश्री भेटलेला आहे त्यांची नावं बघणार आहे. जास्तीत जास्त 10 ते 12 जणांची नावं काढलेली आहेत आपण नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये. तर ती बघूया आधी नावं आपण. चला, पहिलं काय? पद्मश्री कुणाला भेटलेला आहे? अजय व्ही भट यांना भेटलेला आहे. फॉरेनर्स जे फॉरेनचे आहेत का त्यांची लिस्ट बघूया. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना पद्मश्री भेटलेला आहे. इथं दिसेल फॉरेनच्या कंट्रीची लिस्ट दिसेल तुम्हाला. अजय व्ही भट ह्यांना सायन्स अँड इंजिनिअरिंग फील्ड मधून येतात, त्यांना पद्मश्री भेटलेला आहे. ते अमेरिकेचे आहेत अजय व्ही भट. पुन्हा अरविंद शर्मा त्यांना लिटरेचर आणि एज्युकेशन फील्डचे आहेत, ते कॅनडाचे आहेत, त्यांना पद्मश्री भेटलेला आहे. पुन्हा चेतन चिटणीस हे कुठल्या फील्ड मधून येतात? हे पण सायन्स अँड इंजिनिअरिंग या फील्ड मधून येतात, ते आहेत फ्रान्स या देशाचे. पुन्हा जोनस मेसेटी स्पिरिच्युअलिझम मध्ये त्यांना अवॉर्ड भेटला, म्हणजे त्या फील्डचे आहेत ते, त्यांना पद्मश्री भेटलेला आहे, ते ब्राझील या देशाचे आहेत. पुन्हा नितीन नोहरिया ह्यांना लिटरेचर आणि एज्युकेशन फील्ड मधून पुढे येतात. नितीन नोहरिया ते पण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचेच आहेत. नितीन नोहरिया लक्षात असू द्या. पुन्हा बघा, सेथुरामन पंचनथन हे सायन्स अँड इंजिनिअरिंग फील्डचे आहेत, ते पण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे आहेत. त्यांना पण काय भेटलेलं आहे रे? पद्मश्री भेटलेला आहेत. जेवढे पण हे फॉरेनचे नाव आहेत ते इम्पॉर्टंट असते. तुम्हाला आयती काढून आणली ती अख्ख्या लिस्टभर रातभर डोळं त्याचं वाचून घासून तुम्हाला आयता दिलेला आहे. कंटेंट वाचायचा आहे फक्त तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता काय? नाव बघा, शेख अली जबर अल सबहा. शेख अली जबर अल सबहा हे कुठल्या आहेत रे? ह्या आहेत त्या कुवेतच्या, आणि त्यांची फील्ड कुठली आहे? मेडिसिन. ह्यांना देखील काय भेटलेलं आहे रे? लक्षात ठेवा, ह्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुन्हा लास्ट कोण आहेत रे फॉरेनर ज्यांना पद्मश्री भेटलेला आहे? ते लास्टचे व्यक्ती आहेत स्टीफन नॅप. ह्यांना लिटरेचर अँड एज्युकेशन फील्ड मधून येतात. स्टीफन नॅप ते अमेरिकेचे आहेत, त्यांना पण पद्मश्री भेटलेला आहे. कुठला भेटलेला आहे? पद्मश्री. आता आपण काही फेमस पर्सनॅलिटीज बघूया, जस की रविचंद्रन अश्विन रिसेंटली इंटरनॅशनल क्रिकेट मधून राजीनामा रिटायरमेंट घेतलेले आहे. ते स्पोर्ट्स फील्ड मधून येतात, तमिळनाडूचे आहेत. रविचंद्रन अश्विन यांना देखील पद्मश्री भेटलेला आहे. पुन्हा अरिजित सिंग, गायर माहित आहे, सिंगर अरिजित सिंग, गाणं म्हणून दाखवायचं एखाद दुसरं. चला लक्ष द्या, अरिजित सिंग आहेत, ते आर्ट या फील्ड मधून येतात. ते कुठले तरी अरिजित सिंग वेस्ट बेंगालचे आहेत, त्यांना देखील पद्मश्री भेटला. पुन्हा अशोक सराफ आपले
अशोक लक्ष्मण सराफ, अशोक मामांना देखील पद्मश्री भेटलेला आहे. ते आर्ट या फील्ड मधून येतात. कुठले? महाराष्ट्र त्यांची कंट्री स्टेट आहे अशोक सराफ यांचं. पुन्हा चंद्रकांत सेठ, कोण रे? चंद्रकांत सेठ. आता मरणोत्तर फॉरेनर झाले, काही फेमस पर्सनॅलिटी बघितल्या. आता आपण मरणोत्तर कुणाला पद्मश्री दिलेला आहे हे बघूया. तर ते आहेत चंद्रकांत सेठ. लिटरेचर आणि एज्युकेशन फील्ड मधून पुढे येतात. त्यांचं स्टेट कुठलं रे? ते गुजरातचे आहेत चंद्रकांत सेठ. कुठले आहेत? गुजरातचे आहेत चंद्रकांत सेठ. लक्षात असू द्या गुजरातचे. पुढे त्याच्यानंतर बघा, आता झालं 4च नावं. सर ह्यूज अँड कॉलिन गॅन्थर. आता हे ड्यू आहे म्हणाल तुम्हाला, एक ड्यू आहे. 139 जणांना पद्म अवॉर्ड दिले त्यावेळेस, आणि त्यातला एक ड्यू अवॉर्ड आहे, म्हणजे दोघात मिळून एक अवॉर्ड दिलेला आहे. मरणोत्तर तो बी कोण रे? सन ह्यूज आणि कॉलिन गॅन्थर. ह्यांना मरणोत्तर आहे का काय दिलेला आहे? पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे ह्या ड्यूला. ते कुठल्या स्टेटचे आहेत? उत्तराखंडचे आहेत. आणि त्यांची फील्ड कुठले? लिटरेचर, एज्युकेशन अँड जर्नलिझम हे त्या फील्डचे आहेत. त्या ड्यूचं नाव लक्षात ठेवा, ह्यूज आणि कॉलिन. किशोर कुणाल यांना पण मरणोत्तर अवॉर्ड दिलेला आहे. त्यांची फील्ड आहे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये होते, ते बिहारचे आहेत. पुन्हा लामा लोबजांग स्पिरिच्युअल लीडर आहेत लडाखचे. पुन्हा श्री मरियाला अप्पाराव ह्या आर्ट फील्ड मधून समोर येतात, त्या आंध्र प्रदेशच्या आहेत. आणि लास्टचे कोण आहेत रे? नारायण बहुलाई भाई त्यांना म्हणत आहेत. नारायणला, श्रीनारायण यांना बहुलाई भाई. पब्लिक अफेअर्स या फील्डचे म्हणजे पॉलिटिशियन्स होते ते उत्तर प्रदेश स्टेटचे. त्यांना देखील पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. समजतंय? समजतंय का रे पोरा हो? पुढे बघा, चला बघा, अशा तऱ्हेने एकदम डिटेल्स मध्ये आपण पद्म अवॉर्ड कव्हर केलेले आहेत. आता गॅरंटी देतो, एकदा का तुम्ही हे लेक्चर केलं, पुन्हा एकदा मी ग्रुपवर नोट्स टाकेल. नोट्स वाचायचे, संपला विषय, तिथंच संपला विषय. लेक्चरला 1 ते 2 मार्क, 3-4 मार्क मी होतो, चला फिक्स झाले. येतंय ध्यानात. पद्म अवॉर्ड्स एकदम डिटेल मध्ये भेटलेले आहेत, किती जणांना भेटलेत काय वगैरे हिस्ट्री. चालेल. आणि त्या आता थांबायच्या अगोदर SBI क्लरिकल आणि PO साठी आपण काय केलेलं आहे? टेस्ट सिरीज आणलेली आहे. टेस्ट सिरीजचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. संकल्प एज्युकेशन ह्या ॲपमध्ये टेस्ट सिरीजच्या ऑप्शनमध्ये जाऊन टेस्ट तुम्ही परचेस करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना SBI क्लरिकलसाठी आपली स्पेशल जनरल अवेअरनेसची बॅच पाहिजे, त्यांच्यासाठी देखील आपण स्पेशल जनरल अवेअरनेसची बॅच आणलेली आहे. ते विद्यार्थी देखील ती बॅच परचेस करू शकता. संकल्प 247 ॲप ओपन करून किंवा ॲपमध्ये जाऊन. चालेल. तसेच आपली तेजस 2.0 ही नवीन ऑफलाईन बॅच येत आहे 5 फेब्रुवारी पासून. कधीपासून रे पिल्या हो? 5 फेब्रुवारी पासून. ठीक आहे. लेक्चर चांगलं असे वाटलं असेल तरच लाईक करा, अदरवाईज करू नका. तुमचा जो काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक आहे तो कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.